मराठी दिनानिमित्त आज गिरगावच्या पारंपरिक या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोशाखात आमचे शिवाजी महाराजांचे आलेले आहेत। छान वाटलं या खूप बरं वाटलं आणि एक मुंबई म्हणजे हा एक मराठी माणसाचा एक पारंपरिक असलेला गड आज या जिवंत दिसला आणि आम्ही ठाण्यावरून आलो, मुंबईवरून मुंबई उपनगरातून आलेली लोक या गिरगावची क्षेत्रीय रॅली पाहायला खूप उत्सुक असतात। खरोखर असे वेगवेगळ्या पोशाखात पाहिलं मन एकदम जाऊन जातं, आनंद मिळतो। खरंच सर्वांना आजच्या गुढीपाडवानिमित्त आम्ही शुभेच्छा म्हणेन। जय भीम, जय शिवराय। आज तुम्हाला हा पोशाख करावासा का वाटते? बघ श्रावणी काय गरम मुलींना बात काढून देणारी माणसं हे ऐकणं आपण माझे मन धारण करतात। धारण केल्यावर खूप छान सगळ्यांना छान अक्षरश बरोबर जागृत माध्यमांनी शिवरायांना घडवलं अशा या राष्ट्रमाताच्या भूमिकेत आणि मित्र तुम्हाला काय वाटतं? काय म्हणजे आजचा माझ्याकडे जय शिवाजी छत्रपती शिवाजी कल्चर आज आपण वेस्टर्न कल्चरच्या टूवरचा पण चालू आहे आपला कारण आपण पूर्ण वेस्टर्न कल्चर पण आपण आत्ता या गिरगावचा आता एक त्याच्यामध्ये आपण त्यामुळे मुलांना एक एक्सप्रेशन होतं की पारंपरिक साडी घालावी हे घालावी त्यामुळे आपला जो कल्चरचा जो बेस तो कुठे ना कुठे वेस्टर्न कल्चरमुळे कुठे नाहीसा होता तो परत पटवून या गोष्टीमुळे आपल्याला खूप फायदा होतो। त्याच्यामुळे आज गिरगावमध्ये आज त्याला खूप असा यूथचा प्रतिसाद तुम्ही तर बघतील ना ऑलमोस्ट 90% फक्त यूथच असतील तर तो एक होतं ना की एक त्या कल्चरच्या दृष्टिकोनातून जे जी गोष्ट आपली यूज होत चालली की आपण परत ह्या मार्फत आपण आणतोय आणि परत पक्षी जातो। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, शुभेच्छा। जय महाराष्ट्र, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। एकत्र द्या, एकत्र द्या गुढीपाडव्याच्या 1 2 3 शिवसेनेच्या पक्षाकडनं हार्दिक शुभेच्छा पाडव्याच्या तमाम गिरगावच्या बांधवांना। मुंबई 75 वर्षाचा हा वारसा घेऊन आम्ही गिरगाव या ठिकाणी गेली 75 वर्ष हे नमन कीर्तनमन म्हणून आम्ही करत असतो। संकासूर आणि गोमू हे वैशिष्ट्य आज गिरगावकरांना सुद्धा अतिशय मनाला भावतं आणि त्यांना उत्सुकता सुद्धा असते। दरवर्षी ते आमची खरोखर आतुरतेने वाट पाहत असतात आणि आम्हाला सुद्धा ते चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात। त्याबद्दल त्या गिरगावकरांचे आम्ही पहिलं आभार मानतो कारण त्यांच्यामुळे ही कोकणची लोककला अबाधित आहे, अखंडित आहे आणि त्यांच्या पूर्णपणे सहकार्यामुळे आमच्या पूर्वजांनी जो हा वारसा मुंबईमध्ये आणला आणि तो आम्ही आज तरुण युवकसुद्धा नवतरुणसुद्धा यामध्ये झोकून देऊन हा वारसा पुढे अखंडित ठेवतील अशी आम्ही ग्वाही देतो। आणि ही
लोकसंस्कृती लोककला अशीच अखंडितपणे वर्धिष्णू होत राहील असे मी तुम्हाला जाहीररित्या सांगू शकतो. धन्यवाद. बोला. नमस्कार. आज मी आमच्या क्रांतीनगर समितीच्या वतीने आणि तमाम गिरगावकरांची वतीने मी गुढीपाडवाच्या आणि नवीन नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय सर्वांना. आणि आता आमचा कार्यक्रम इथे संपन्न झाला. धन्यवाद. सुपरफास्ट 24 न्यूज सुपरफास्ट चॅनल ना फक्त गुढीपाडवा शुभेच्छा करा. सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सर्व परिवारांकडून आणि खूप आणि हार्दिक धन्यवाद. आणि माझ्या परिवाराकडून आपल्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. चैत्र मासीच्या गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि हा आपला हिंदुत्वाचा सण आहे आणि हा हिंदुत्वाचा सण असा जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला गेला पाहिजे. आणि तो आम्ही या दुर्गाभूमीमध्ये करतो. असा की आपण 31st आपण दरवेळेला करतो आणि 31st आपला हिंदूचा नववर्ष नाही आहे. आपला हिंदूचा नववर्ष हा गुढीपाडवा आहे. आणि या गुढीपाडवा असा जल्लोषात आणि या पारंपरिक विषय आपण साजरा केला पाहिजे. आणि माझ्याकडनं तुम्हाला सर्वांना तुमच्या सुपरफास्ट न्यूज चॅनलतर्फे हृदयपूर्वक गुढीपाडव्याच्या हिंदू नववर्ष शुभेच्छा. जय हिंद जय महाराष्ट्र. बोला.